कठोपनिषदाच्या दुसऱ्या अध्यायापासून पुढं सुरू करतोय आपण. नचिकेताच्या तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तराचं विवरण चालू आहे. नचिकेताला पडलेले प्रश्न केवळ एक नसून त्याचे अनेक उपप्रश्न आहेत. तो मृत्यूनंतरच्या जीवनाची कथा ऐकू इच्छितो. म्हणजेच मृत्यूनंतर सदैव असणारा जो आत्मा तो एक खरोखरीच आहे की नाही. 2 असेल तर एक आहे की अनेक आहे. 3 एकच असेल तर तो मग अनेक शरीरात एकच कसा दिसतो. 4 त्याची प्राप्ती किंवा त्याचं नियत्व कोणत्या मार्गाने करता येईल. आणि 5 ते करण्याचं कारण काय. मी सध्या जगत असलेलं जीवन, या जीवना व्यतिरिक्त मला जर आत्मप्राप्तीमुळं असं काही प्राप्त होणार असेल जे माझ्याच्या सद्य जीवनापेक्षा अत्यंत सुखकारक असेल तरच मी त्याची इच्छा धरावी असं म्हणत असल्यामुळं त्यांनी विचारलेल्या या 5 उपप्रश्नांना गृहीत धरून यमधर्म सांगतायत. त्यांनी दुसऱ्या वल्लीच्या या मंत्रामध्ये असं सांगितलं आहे की तुला 2 नावं माहिती असतील. काही लोक आत्मा म्हणतात, काही लोक परब्रह्म म्हणतात. तेव्हा आत्मा आणि परब्रह्म याचं एकमेकाशी निश्चित असणारं स्वरूप कोणतं आणि ते कशा प्रकारे एकच आहेत हे सांगण्यासाठी हा मंत्र आहे. त्या मंत्रात ते असं म्हणतात, यमधर्म म्हणतात की यथा उदकम शुद्धे शुद्धम आसिक्तम तादृक इव भवती. जर शुद्ध पाणी शुद्ध पाण्यात मिसळलं, त्यातलं हे पाणी कोणतं आणि मिसळलेलं पाणी कोणतं जसं सांगता येणार नाही, तद्वत आत्मा आणि परब्रह्म याचा संबंध आहे. एका विशिष्ट कारणासाठी अंतःकरण नावाच्या उपकरणाला मदत करण्यासाठी चैतन्याने उधार दिलेला जो प्रकाश आहे तो आत्मवत आहे असं म्हटलं जातं. पण प्रकाश या स्तोत्राच्या मुळापासून जर पाहिलं तर तो प्रकाश आणि हा प्रकाश एकच आहे असं यमधर्म म्हणतात. आणि ही सांगण्याची जी पद्धत आहे त्याबद्दल आचार्यांचं असं मत आहे की इतक्या विविध मतांनी नटलेले हे तत्त्वज्ञान असून सुद्धा केवळ त्यातलं नेमकं तत्त्वज्ञान सांगण्याचं जे धारिष्ट्य, जो उपकार वेदांनी आमच्यावर केलेला आहे त्याचं वर्णन करताना ते असं म्हणतात की माझ्याबद्दलचं कल्याण जाणणारे या जगामध्ये सगळ्यात कोण असतील तर माझे मातापिता. असे मातापिता जर एखाद्या आपल्या अपत्याचं इतकं कल्याण चिंततात तर त्या तुलनेमध्ये ज्या वेदांनी माझ्या आयुष्याचं सतत कल्याण चिंतलेलं आहे त्या वेदांची अवस्था कशी आहे. मातृपितृ सहस्त्रेभ्यो अपि हिरनिशे वेदेन. सहस्त्र मातापित्यांचा सुद्धा आशीर्वाद जसा असावा इतका आशीर्वाद हितैषी असणाऱ्या वेदांनी उपदिष्टम आत्म एकत्व दर्शनम असं ते आत्म्याचं एकत्व दर्शन सांगून वेदांनी आमच्यावर केलेले उपकार इतके मोठे आहेत की ते जणू काही सहस्त्र मातापित्यांचे झालेले उपकार आहेत. इथं पहिली वल्ली दुसऱ्या अध्यायाची संपते आणि आता ब्रह्मत्व निवारण किंवा आत्मज्ञान यासाठी दुसरी वल्ली सुरू होते. या दुसऱ्या वल्लीच्या कठोपनिषदाच्या अर्थासाठी भल्यांनी आपली बुद्धी पणाला लावलेली आहे. पैकी संपूर्ण वेदांवर भाष्य करणारे अधिकारी म्हणजे विद्यारण्य स्वामी यांनी केलेल्या भाष्यावर आणि शंकराचार्यांनी केलेलं भाष्य या 2 भाष्यांच्या मधून जो प्रकाश या दुसऱ्या वल्लीमधून आपल्याला दिसतो तो साधारण त्यांच्या अवतारिकेतून जाणवतो. शंकराचार्य भाष्य करण्याच्या अगोदर दुसऱ्या वल्लीच्या हेतूबद्दल बोलतात. ही वल्ली कशासाठी इथं आलेली आहे. ब्रह्मत्व निवारणार्थ आरंभो दुर्वेज्ञेयात ब्रह्मणः. ब्रह्माची प्राप्ती किंवा ब्रह्माचं ज्ञान करून घेणं ही जगातली अत्यंत दुर्बोध अशी गोष्ट आहे. अशा या दुर्विद्य ब्रह्मनिवारणासाठी दुसरी वल्ली प्रारंभ होते. आणि या वल्लीमध्ये जगाचं सगळं वर्णन करून झालेल्या आत्तापर्यंतच्या वल्ली शरीरापर्यंत येऊन पोचतात. आता नचिकेताला यमधर्म शरीर आणि आत्मा या दोन्हींच्या संबंधाबाबतीत सांगत हळूहळू आत्म्याकडे कसे जातात ते पाहण्यासारखं आहे. पहिल्याच मंत्रामध्ये ते असं म्हणतात की पुरम एकादश द्वारम अजस्य अवक्रचेतसा अनुष्ठाय न शोच्यति विमुच्यते. पुरम एकादश द्वारम. जो देह तुला दिलेला आहे तो 11 दरवाजांचा देह आहे. हे नेमके द्वार किती याबद्दल बऱ्याच
वेगळ्या वेगळ्या ग्रंथांमध्ये काही ठिकाणी नवद्वाराचा म्हटलेला आहे, काही ठिकाणी दशमद्वार म्हटलेलं आहे. इथे एकादशद्वाराचा उल्लेख आहे. या एकादशद्वारांचं सुद्धा कोणती एकादशद्वार याबद्दल अखंडानंद स्वामींचा थोडासा वेगळा अर्थ आहे आणि गोपाल यतींद्रांचा थोडा वेगळा अर्थ आहे. सप्त शीर्षज्ञानी, 7 शीर्षात म्हणजे डोक्यामध्ये 7 रंध्र, 2 नासिक, 2 कानांचे आहेत, 1 मुख आहे आणि 2 डोळ्यांचे आहेत. असे ते नाभी आणि नाभीच्या खाली असे मिळून 3 असा हा 11चा हिशोब ब्रह्मरंध्राबरोबर एकाने लावलेला आहे. या उलट नाभीच्या खाली 2 आणि वर असणारे 7, 9 आणि मन आणि बुद्धी हे सुद्धा रंध्र आहे असं मानणारे सुद्धा एकादश रंध्र आहेत. या सगळ्या रंध्रामधून उद्दिष्ट सांगण्याचं असं आहे की आत्मा या इंद्रियांमधून जे काही या द्वारांमधून जे काही व्यक्त होतं त्या व्यक्त करणाऱ्या प्रत्येक कर्म प्रधान गोष्टीला फक्त प्रकाश पुरवण्याचं काम करतो. म्हणजे या द्वारातून किंवा इंद्रियातून जे काही होतं त्या सगळ्या कर्माला उधारीचा प्रकाश हा त्या आत्मतत्वाचा असतो. म्हणजेच तो तिथे स्थित आहे जिथे अंगुष्ठ मात्र हृदयस्थ म्हणजे बुद्धीमध्ये तो बुद्धिरूपाने बुद्धिगुहेमध्ये राहतो आणि चालत असलेल्या मनुष्याच्या प्रत्येक कार्याला कार्यशक्ती आणि ज्ञानशक्ती हे दोन्ही देण्याचं काम तोच करतो. असा जो एकादश द्वाराचा राजा आहे, असा जो या शरीराचा राजा आहे, ते आत्मतत्व आहे. आणि म्हणून या मंत्राला समांतर असं गोरक्षनाथांचं पण काव्य आहे, कबीरांचं पण काव्य आहे. इस नगरी के 10 दरवाजे जोगी फेरी नित्य देता है. इथला जो जोगी आहे तेच ते आत्मतत्व आहे. आणि कबीर असं म्हणतात, इस नगरी के 10 दरवाजे बीच पवन का थुंबा, आवत जावत कछु अंदर से यही बडा अचंबा. हे आत्मतत्व कसं त्या शरीरात शिरलेलं आहे हे फार अचंबा करण्यासारखं आहे असं कबीर म्हणतात. हे सांगितल्यावरून नचिकेताच्या मनामध्ये दुसरा प्रश्न आलेला आहे की असा जर तो पुरामध्ये असेल, असा जर तो शरीरामध्ये असेल तर मग तो सर्वव्यापी कसा? कारण तो त्या शरीरामध्ये जर कोंडला गेला असेल, तो त्या शरीरामध्ये जर मावत असेल तर याचा अर्थ तो मर्यादित आहे. मग असं जर असेल तर तो सर्वव्यापी कसा? आणि दुसरी गोष्ट, तो तसा जर असेल तर मग प्रत्येक शरीरामध्ये तो वेगळा वेगळा आहे का की एकच आहे? याचं उत्तर देताना यमधर्म म्हणतात, कथम, कसं आहे ते मी तुला सांगतो. हंसः शुचिशद वसुः अंतरिक्ष सद. जसा एखादा हंस आकाशात विहार करतो तेव्हा त्याच्या विहार करण्याला कोणत्याही दिशेचं, वेगाचं किंवा एखाद्या विवेक्षित मर्यादेचं बंधन नसतं, म्हणजे तो जवळ संपूर्ण आकाशामध्ये जसा संचार करतो तद्वत हे आत्मतत्व सर्व शरीरामध्ये एकत्व रूपाने संचार करीत असतं. जर हे समजत नसेल, वसुः अंतरिक्षरुद, वासयती सर्वान, सर्वत्र अस्तित्वात असणे या गोष्टीला वसु म्हणतात, म्हणून वासुदेव असं नाव आहे. जो सर्वत्र वसतो तो वासुदेव. अशी जी वसू आहे तो कुठं वसतो? कोणाला तरी कुठेतरी वसण्यासाठी जागा लागते आणि ती जागा म्हणजेच अंतरिक्ष आहे. जागेचं सर्वात व्याप्त रूप जर कुठलं असेल तर ते अंतरिक्ष आहे. म्हणजे ज्याला कुठेही जागेच्या दृष्टीने तिथे सगळं संपतं, पण ते सर्व व्यापून राहणारा जो आहे, जसा वसू या अंतरिक्षात व्यापून राहतो तद्वत, किंवा होता वेदिशत, होता म्हणजे अग्नी, एखाद्या वेदीवर असणाऱ्या अग्नीप्रमाणे. वेदीपासून अग्नी बाजूला करता येत नाही, वेदीवर तो नेमका कुठे सांगता येत नाही, तो सर्वत्र असतो. अशा अग्नीप्रमाणे अतिथी दुरोनसत. अतिथी या शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक घरी आलेला पाहुणा आणि दुसरा सोमरस असा अर्थ आहे. अतिथी दुरोनसत, द्रोण आपण जो म्हणतो त्याचं संस्कृत नाव दुरोनस आहे. म्हणजे द्रोणामध्ये भरलेल्या सोमरसाकडे पाहिल्यानंतर सोमरस द्रोणात कुठे आहे? सर्वत्र आहे असं जसं दिसतं तद्वत. किंवा नृषद म्हणजे नरांमध्ये, मानवामध्ये सर्वत्र. वरसत म्हणजे ज्यांना वर मिळालेले मानव आहेत म्हणजे देव, त्यांच्यामध्ये.
ऋतसत म्हणजे जो सत्य रूपाने सर्वत्र आहे तसा, आणि जो व्योमसत आकाशाप्रमाणे आहे तसा, अब्जा आणि गोजा. अब्ज म्हणजे पाण्यापासून निर्माण झालेली जितकी सृष्टी आहे त्या सृष्टीमध्ये, गोजा, गो म्हणजे पृथ्वी, गो म्हणजे गाय, तसं गो म्हणजे पृथ्वी असा अर्थ होतो. पृथ्वीवर असणाऱ्या सर्व म्हणजे सगळ्या जे पृथ्वीवरचे चर अचर आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ऋतुजा म्हणजे जे जे यज्ञातून उत्पन्न होते तिथे. अद्रिजा म्हणजे जे पर्वतावर उत्पन्न होते म्हणजे अरण्य. ऋतम बहत म्हणजे हे संपूर्ण विश्व ज्याच्या आधाराने एका सुसूत्रपणे चालतं, अशा असणाऱ्या त्या कॉस्मिक ऑर्डरमध्ये, अशा असणाऱ्या त्या ऋतममध्ये सुद्धा जो अस्तित्वात असतो तो हा आत्मा आहे. आणि हे झाल्यानंतर नचिकेताच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून यमधर्म त्याला म्हणतात, हंत ते इदम प्रवक्ष्यामी. तू थोडासा चिंतित पडलायस असं मला दिसतंय. प्रवक्ष्यामी, मी सांगतो तुला. गुह्यम ब्रह्म सनातनम गौतमम, हे गौतमाच्या पुत्रा, मी तुला परत यापुढे आणखीन थोडं समजावून सांगेन की कसं हे आत्मतत्व आहे. यथाच मरण प्राप्य आत्मा भवती गौतमम, मरणानंतर सुद्धा आत्म्याचं अस्तित्व तसंच राहतं, किंबहुना त्याला काहीही होत नाही. हे असं कसं, हे मी परत तुला सांगतो. मरण पश्चात कोण कुठे जाते या प्रश्नाचं उत्तर देताना यमधर्म आता प्रत्यक्ष त्याचं उत्तर या मंत्रात देत आहेत. योनी मन्य प्रपंद्यन्ते शरीरत्वाय देहिनः स्थानुम अनुसंयती यथा कर्म यथा श्रुतम. फार महत्वाचा मंत्र आहे. योनी मन्य प्रपद्यन्ते, जो जो देहधारी बनून शरीराला धारण करून येतो तो या मानवी योनीत जन्म घेतो. या उलट काही असे असतात जे स्थानुम अनुसंयती, अचर म्हणून जन्म घेतात. जे वृक्ष किंवा वृक्ष समान स्थानू असे अचर म्हणून जन्म घेतात. आणि हे जन्म कोणाचे कसे असतात हे कशावर अवलंबून आहे. यथा कर्मम यथा श्रुतम, ज्याची जसे कर्म आणि ज्याचं जसं ज्ञान. ज्ञानाचा आणि कर्माचा फार जवळचा संबंध दाखवलेला आहे. ज्ञानाने कर्माचा विनियोग व्यवस्थित करता येतो. जर कर्माची काम्यता वाढत चालली तर कर्मामधलं ज्ञानाचा अंश कमी होत जातो. जसा कर्मामधला ज्ञानाचा अंश वाढत जाईल तसं तसं कर्म निष्काम होत जातं. याचा अर्थ यथाश्रुतम, आणि श्रुत म्हणजे ऐकणारा किंवा श्रुत म्हणजे ज्यांनी श्रुतीचं अध्ययन केलेलं आहे, असा ज्याचं श्रवण झालेलं आहे. श्रवण झाल्यामुळे जो मनन करतो, मनन केल्यानंतर जो नेहमी निधिध्यासन करतो, अशा या त्याच्या तिहेरी साधनेमुळं तो आपल्या कर्माची शुद्धता वाढवत घेऊन जातो. त्याप्रमाणे त्याची कर्म हळूहळू निष्काम व्हायला लागतात. आणि म्हणून आचार्यांनी याच्यावर भाष्य करताना म्हटलंय, यथा प्रज्ञम ही संभव, जशी बुद्धी तसंच सर्व होईल, त्याच्यामध्ये कर्मसुद्धा येईल. पुढे आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल ते सांगायला सुरुवात केलेली आहे की मरणानंतर जो आत्मा आहे तो अस्तित्वात राहीलच, पण देहाची जी बात आहे त्याबद्दल 3 गोष्टी सांगितल्या. ज्याचे कर्म कसे असतील, ज्याचं ज्ञान जसं असेल तसा एकतर तो परत येईल, चर म्हणून येईल, अचर म्हणून येईल, आणि ज्ञानी असेल तर तो परत येणार नाही. हे तिघांच्या येण्याबद्दल सांगून झालं. आता तो असं सांगतो, असं जर असेल तर मला जागृत अवस्थेमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे साधारण मला कळालं की त्याच्या प्रकाशावर सगळं चाललंय, पण बऱ्याच वेळेला मी जागृत अवस्थेत नसतो, तेव्हा नेमकं या आत्म्याचं होतं काय. आणि त्याचं उत्तर देताना ते असं म्हणतात, यह पुरुषः सुप्तेषु जागरती, तो जेव्हा झोपतो तेव्हा जो जागा असतो ते आत्मतत्व आहे. यह पुरुषः सुप्तेषु जागरती कामम कामम निर्मिमाम, जेव्हा जेव्हा एखाद्या गोष्टीची काम म्हणजे इच्छा होते, म्हणजे माझ्या प्रत्येक इच्छाशक्तीच्या मागं जी ताकद उभी आहे ती ते आत्मतत्वच आहे. तस्मिन लोकाः श्रिताः सर्वे, 3 प्रकारच्या अवस्था आहेत, जागृत, स्वप्न, सुषुप्ती, या तिन्ही अवस्था. तस्मिन, या तिन्ही अवस्था म्हणजे 3 लोक आहेत. याहूनही आणखी लोक आहेत, कारण लोक्यते इति लोकः, अनुभवांच्या कक्षेत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला लोक असं संबोधलं जातं. जशी अनुभवाची कक्षा विस्तारत जाईल तसा लोक मोठा होत जातो.
जिथे केवळ निष्काम कर्म साधन चतुष्टयानंतर अजूनही अनुभवाच्या कक्षेत असेल तर ते सत्यलोक, तपोलोक, महालोक अशा पद्धतीने अनुभवाच्या वेगळ्या वेगळ्या पातळ्या गाठतात. अशा असणाऱ्या सगळ्या लोकांचा जो आश्रय आहे तो हे आत्मतत्व आहे. तस्मिन लोकाः श्रिताः सर्वे ना. आणि ताबडतोब नचिकेताला प्रश्न पडलाय, असं जर सगळं त्याच्या आश्रयाखाली असेल तर मग तो आत्मा कोणाच्या आश्रयाखाली आहे? आणि तिथंच मंत्रात असं सांगतात यमराज, तदु नात्येति कश्चन. त्याला कोणाचा आसरा लागत नाही, तो सर्वांचा आसरा आहे. सगळे त्याच्यात आश्रित आहेत, तो सगळ्यांना आश्रय देतो, त्याला स्वतःला आश्रय लागत नाही. आणि असा आश्रय लागत नाही म्हटल्यानंतर आचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये 3 गोष्टी दिलेल्या आहेत. आत्मतत्वापासून येणारा जो प्रकाश आहे तो प्रकाश प्रकर्षाने प्रज्ञा या नावाखाली झळकतो. जिथे जे बुद्धितत्वाचं काम होतं तिथे तिथे आत्म्याचा प्रकाश अत्यंत स्पष्ट स्वरूपात जाणवतो. आणि तो जाणवण्याचं काम 3 प्रकाराने होतं. जेव्हा मी जागृत अवस्थेमध्ये असतो आणि माझं काम करतो त्यावेळेला मी जी आत्मतत्वाची सत्ता वापरतो त्याला बहिर्प्रज्ञा असं म्हणतात. बाहेर पडलेली प्रज्ञा, बाहेर पडलेलं बुद्धितत्वातला प्रकाश, तो प्रकाश आत्म्याचाच आहे, पण तो मला माझ्या जागृत अवस्थेतल्या सगळ्या कामाला मदत करतो. किंबहुना कठोपनिषद समजण्यासाठी सुद्धा लागणारी जी प्रक्रिया, त्या प्रक्रियेला सुद्धा त्याच प्रकाशाची गरज आहे. अशी ही बहिर्प्रज्ञा जेव्हा मी स्वप्नावस्थेत जातो तेव्हा ती बहिर न होता अंतर्प्रज्ञा बनते. आणि स्वप्नावस्थेमध्ये मी जरी बाहेरच्या जगाबद्दल अनभिज्ञ असलो तरी माझ्या मनामध्ये असणाऱ्या सुप्त वासनामुळे होणारे जे मनोमय खेळ आहेत, जे मला स्वप्नावस्थेत दिसतात, त्याला प्रकाशित करण्याचं काम सुद्धा हेच आत्मतत्व करतं. म्हणून त्याला अंतर्प्रज्ञा असं म्हणतात. आणि मग नचिकेताचा प्रश्न असा आहे, जागृत अवस्थेत जर असं होतं, स्वप्नावस्थेत जर तसं होतं, तर मग झोपेत नेमकं काय होतं? आणि तिथे आचार्य भाष्यात सांगतात की झोपेमध्ये अंतःकरणाचा पूर्ण लय झाल्यामुळे ती प्रज्ञा अंतर्प्रज्ञाही नसते, बहिर्प्रज्ञाही नसते, ती केवळ प्रज्ञा म्हणजे प्रज्ञान घन म्हणून अस्तित्वात असते. आणि ती प्रज्ञान घन म्हणून अस्तित्वात असण्याचं कारण म्हणजे तोच जो सुषुप्तीतून उठला तो मला अत्यंत चांगली झोप लागली असं सांगू शकतो. याचा अर्थ त्या अवस्थेचा साक्षी कोणी मिळाला तो पूर्ण ज्ञानस्वरूप आहे. याचा अर्थ जागृतीमध्ये अनुभव हा 3 प्रकाराने येतो. एक म्हणजे ज्या विषयाचं ज्ञान मी जागृतीत करून घेतो, उदाहरणार्थ माझ्यासमोर असणारा कागद म्हणजे हा विषय, या विषयामध्ये सुद्धा चैतन्य जाऊन व्यापतं. त्याच्यानंतर माझ्या मनामध्ये हे जाणण्याबद्दल होणारा जो विचार आहे, जी वृत्ती आहे, त्या वृत्तीलाही ते व्यापून राहतं. आणि ह्या सगळ्यांचं ज्ञान ज्या बुद्धीमध्ये होतं तिथं सुद्धा ते चैतन्य वागतं. म्हणजे विषय अवच्छिन्न चैतन्य, वृत्ती अवच्छिन्न चैतन्य आणि अंतःकरण विच्छिन्न चैतन्य, असा तिघोंना मिळून जी गोष्ट होते त्याला अनुभव असं म्हणतात. तो जेव्हा जेव्हा मला एखाद्या गोष्टीचा या जगतामध्ये अनुभव येतो त्यावेळेला जर मी जागृत असेल तर 3 गोष्टी असतात. एक विषय असतो, एक वृत्ती असते आणि जिथं ज्ञान होतं ते बुद्धी असते. तिन्हीचं प्रकाशन आत्मतत्व करतो. जेव्हा मी स्वप्नावस्थेत जातो तेव्हा विषय नसतो, म्हणून विषय विच्छिन्न चैतन्य नसते, वृत्ती असते आणि अंतःकरण विच्छिन्न असते. जेव्हा मी सुषुप्ती अवस्थेमध्ये जातो तेव्हा विषय नसतो, वृत्ती नसते, अंतःकरण लयाला गेलेले असते, फक्त प्रज्ञान घन असतो. म्हणून सुषुप्तीला समाधी सदृश अवस्था अशी म्हटलेली आहे. असं उत्तर दिल्यानंतर पुढच्याच मंत्रामध्ये यमराज असं सांगतात की असं जर सगळं असेल, तो सगळं करतो, त्याच्यामुळे सगळं होतं, तो सगळ्यासाठी कारणीभूत आहे, याचा अर्थ त्याला तो करतो असा दोषारोप करता येईल का? हे सगळं तो घडवून आणतो असं म्हणता येईल का? सगळ्याचं उद्दीपन तो करतो, पण म्हणून त्याच्याकडे कर्तृत्वता जाते का? आणि त्याचं उत्तर देताना यमराज असं म्हणतात, सूर्य यथा सर्व लोकस्य चक्षुः. सगळ्या लोकांचा डोळा जसा सूर्य आहे, त्याच्याशिवाय दिसत नाही, त्याच्या प्रकाशाशिवाय दिसत नाही. यथा सूर्य सर्व लोकस्य चक्षुः न लिप्यते चाक्षुषैः बाह्य दोषे. समजा त्या प्रकाशाने एखाद्या, आणि आचार्यांनी त्यांच्या भाषामध्ये
एखाद्या घाण पदार्थाचं उदाहरण दिलेलं आहे. एखाद्या रस्त्यावर जर एखादी विष्ठा किंवा असं काही पडलं असेल आणि त्याला सूर्याने जर प्रकाशित केलं असेल, त्या विष्ठेचा दोष त्याच्या प्रकाशनाला जसा लागत नाही, तद्वत आत्मतत्वाने केलेल्या अनुभूतीला चा दोष आत्मतत्वाला लागत नाही. तो केवळ आणि केवळ प्रकाश पुरवण्याचं काम करतो. म्हणून आचार्य म्हणतात, लोकोही अविद्यया स्व आत्मनी अध्यस्थया काम कर्मोद्भवम दुःखम अनुभवती. म्हणून जे दुःख किंवा सुख आपल्याला होतं, यामध्ये आत्म्याचा तिळमात्र संबंध नाही. चिन्मयानंदींनी दिलेलं खूप छान उदाहरण आहे. मुलांनी वडिलांकडे पैसे मागितले म्हणून वडिलांनी पैसे दिले. वडिलांनी पैसे दिले नाहीत तर मुलं कोणताही खर्च करू शकत नाहीत. त्या पैशांचा दुरुपयोग केल्यामुळं, त्या मुलांवर काही आफत आल्यामुळं त्यांना भयंकर त्रास सहन करावा लागला. या त्रासाला वडील कारणीभूत नाहीत. पण एक गोष्ट नक्की आहे, जर वडील नसते तर त्यांचं कार्य होऊ शकत नाही. वडिलांच्या वित्तावर, पैशावर त्यांची झालेली गोष्ट झालेली आहे, म्हणून त्यांनी केलेल्या कोणत्याही गोष्टीचा दोष वडिलांना जसा लागत नाही, तद्वत ज्या चैतन्याचा प्रकाश घेऊन जीव आपलं काम करतो, त्या कामाच्या स्वरूपावर जीवाला होणारं सुख किंवा दुःख अवलंबून आहे. त्याचा त्याच्याशी वस्तुतः काहीही संबंध नाही. आणि म्हणून काका सांगतात तसं, आपल्याला होणारा त्रास हा माझ्या प्रारब्धाचा त्रास आहे, म्हणून ईश्वराची प्रार्थना करून प्रारब्ध चुकवता येणार नाही. ते सहन करण्याची ताकद मागून घेता येईल, पण प्रारब्ध चुकवण्याची कोणत्याही प्रकारची योजना परमेश्वराच्या याच्यामध्ये नाही. कारण ते कर्माधीन, कर्म विपाकाधीन असल्यामुळे पैसे दिले तिथे हिशोब संपला. पैशाचा विनियोग जसा झाला असेल त्याप्रमाणे त्याला त्याचं काही मिळेल. विनियोग करण्याची अजिबात इच्छा नसेल तर तसेच्या तसे वित्त परत आणून आपण आपल्या वडिलांकडे बसू शकतो. तद्वत आपण आत्मरूपात लीन होऊ शकतो. आत्मा सर्व समावेशक आहे याबद्दल सांगताना मंत्र असं सांगतात यमराज, एके वशी सर्वभूत अंतरात्मा एकम रूपम बहुधा यह करोति. तोच एकमेव नियंता अंतरात्मा सर्वानुभूती असून तो बहुरूपात दिसतो. जो बदल आहे, जी विविधता आहे, ती त्या व्यक्तीच्या, त्या चैतन्याच्या उपयोगाप्रमाणे, त्यांनी ज्या पद्धतीने ते चैतन्य वापरलं त्याप्रमाणे त्याच्या होत असणाऱ्या भोगांमुळे विविधता दिसते. अन्यथा प्रकाश एकच आहे. आणि म्हणून जे ब्रह्मपदाला प्राप्त झालेले आहेत त्यांचा या सर्वांकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत वेगळा असल्यामुळे ते फक्त आत्मतत्वाला पाहतात आणि त्याच्या असणाऱ्या प्रारब्धाला, त्याच्या असणाऱ्या कर्माला, त्याच्या त्या सगळ्याची त्यांना माहिती असल्यामुळे तो त्यांच्या दृष्टीने गरीब नसतो. त्याच्या प्रारब्धाने तो गरीब झालेला आहे. चैतन्याच्या दृष्टीने तो श्रीमंत आहे. जो श्रीमंत आहे त्यांच्या दृष्टीने तो श्रीमंत नसतो, तो फक्त चैतन्य मूर्ती असतो. त्याच्याकडे आलेली श्रीमंती त्याच्या प्रारब्धाने आलेली आहे. आणि म्हणून सर्व समहा य पश्यन्ति स पंडितः. आता इथे जो ब्रह्मविद जो आहे त्याला सगळं दिसताना इतकं सारखं दिसायला लागतं की त्याला या सगळ्या गोष्टींचे भुरळ किंवा विसर पडून तो फक्त सगळीकडे आत्मतत्व पाहायला लागतो. आणि असा आत्मतत्व पाहिलेला जो ब्रह्मविद्वर आहे, जसे संत तुकाराम आहेत, भरला गंधाट हरी दिसे असो, किंवा जसे कबीर म्हणतात, एक सुफी संत सुद्धा असं म्हणतो की आता मी राहिलेलो नाही आहे, अब खुदी के बाहर हूँ. मी असा स्वतःमधून बाहेर गेलेलो आहे. कसं? इश्क कफनी पहनकर. प्रेम जे आहे परमेश्वराचं ते माझ्या शरीरामध्ये इतकं भिनलेलं आहे. हम खुदी के बाहर है इश्क खपनी पहनकर, हर रंग में चोला रंगा. एकाच रंगाने सगळे कपडे आता रंगलेले आहेत. दीदार अपना हो गया. मला माझंच दर्शन झालं दुसऱ्याकडे बघून. चिद्विलासवादाचा एक भाग आहे. आणि पुढे हे सगळं झाल्यानंतर नचिकेताला परत आणखीन एक भीती वाटलेली आहे की इतकं तू सांगतोस की ते आहे, ते सगळं करतं, पण ते बघता येत नाही, पण ते काही करत नाही, तो करतो पण करत पण नाही. हे सगळं करून त्याला थोडीशी भीती वाटायला लागते. आणि तो म्हणतो, अनिर्देशम परम सुखम. ज्याचा निर्देश सुद्धा करता येत नाही पण ते परमसुखधाम आहे असं म्हणतो. हे खरोखरच मला जमेल का? किमु भाती विभाती वा. मला हे कळेल की नाही कळेल? आणि यमाने उत्तर दिलेलं आहे, अत्र उत्तरम इदम भातीच. याच जन्मामध्ये तुला ते कळेल. कथम, कसं? आणि तो सांगतो, आता मी आत्म्याचं स्वरूप सांगतो ते ऐक. आणि तो मंत्र असा सांगतो,
न तत्र सूर्यो भाती, आत्मस्वरूपाचं वर्णन चाललंय. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारका न इमा विद्युतो, तिथे सूर्याचा प्रकाश सुद्धा नगण्य आहे, चंद्र तारकांच्या बद्दल बोलायलाच नको. आणि वीज नव्हे विजा, इमा विद्युतो, अशा अनेक विजा सुद्धा फिकट पडाव्यात अशी जर अवस्था असेल, भांती कुतो अयम अग्निही, मग अग्नीचा काय पडाव, असा तो प्रदेश आहे. आणि हा अनुभवाने सिद्ध होतो. आणि म्हणून तस्य भासाम सर्वम इदम विभाती, त्याच्या प्रकाशात सूर्याचा प्रकाश सुद्धा प्रकाशतो, असा त्याचा प्रकाश आहे. मंत्राकडे पाहिल्यानंतर ते परतचं काव्य वर्णन आहे असं वाटतं, पण अनुभूती झालेल्या काही संतांच्या तोंडची वचनं पाहिली तर याचं पूर्ण आपल्याला म्हणजे प्रचिती येते. कबीरांचा एक साखी आहे, त्यात ते असं म्हणतात, नैहर वा हमका न भावे, हे जग जे आहे ना ते आम्हाला अजिबात नाही आवडत आहे. साई की नगरी परम अति सुंदर, जहां कोई जावे न आवे, चांद सूरज जहां पवन न पानी, कौ संदेश पहुंचावे, असं त्यांनी त्यांच्या ब्रह्मस्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. आणि तेच एक सुफी संत असं वर्णन करतो की आता माझी अवस्था कशी झालेली आहे, लाखो सूरज चंद्रमा कुर्बान है मेरे हुस्न पे, हर देरी का पर्दा हटा, दीदार अपना हो गया. या दोन्ही वर्णनातून असं दिसतं की जे आत्म्याचं स्वरूप कठोपनिषदात वर्णन केले त्या प्रकारची जाणीव, कारण शेवटी असं आहे की तो अनुभव आहे, त्या अनुभवाला कथन करणं अवघड आहे. ज्याला जसं भावलं तसं त्यांनी त्याच्या शब्दात त्या उन्मनी अवस्थेमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून संतवचनामध्ये याचे बरेचसे समांतर अर्थ सापडतात. इथे दुसरी वल्ली संपते आणि कठोपनिषदातल्या दुसऱ्या अध्यायातली तिसरी किंवा 6 वल्लींमधली 6वी वल्ली चालू होते. या वल्लीच्या सुरुवातीलाच आचार्यांनी खूप सुंदर अवतारिका दिलेला आहे. कठोपनिषदाचं तत्वज्ञान आता हळूहळू शिगेला पोचलेलं आहे. आणि हे जे पोचलेलं आहे हे या मंत्रामध्ये, तृतीय वल्लीमध्ये या प्रतिभेचा म्हणजे आचार्यांच्या प्रतिभेचा, कठोपनिषदाचा प्रचंड मोठा आविष्कार पाहायला मिळतो. सगळ्यात पहिल्यांदा आचार्य सांगतात की अवतारिका कशाबद्दल आहे. हेतू असं म्हणतात, तुला अवधारणेन वृक्षस्य मूलावधारणम क्रियते, एखाद्या झाडाचा शेंडा पाहून किंवा फूल पाहून किंवा काहीतरी पाहून त्याच्या बुंध्याचा अंदाज करता येतो. असं जर असेल तर मग हा संसाररूपी जो वृक्ष आहे त्याची जर बरोबर अवधारणा केली तर काय होईल, ब्रह्मरूपाचा अंदाज बांधता येईल. कारण त्या दोहोंचा संबंध अशा प्रकारचा आहे की एकावरून दुसऱ्याचा अंदाज करता येतो. म्हणून संसार वृक्ष अवधारणेन तन्मूलस्य ब्रह्मस्वरूप अवधारणम शक्यता आहे. म्हणून पहिल्यांदा जर काय अभ्यास करायचा असेल तर संसाररूपी वृक्षाचा अभ्यास करावा आणि त्याबद्दलचं सगळं जाणून घ्यावं. आणि मग तो वृक्षमंत्र, अशा मंत्रानेच त्या मंत्राचं नाव वृक्षमंत्र असं म्हणता येईल आपल्याला. त्यामध्ये तो मंत्र असा सांगतो, ऊर्ध्वमूलो अवाक शाखा, भगवद्गीतेमध्ये असाच मंत्र आलेला आहे. ऊर्ध्वमूलो अवाक शाखा एष अश्वत्थः सनातना. ऊर्ध्वमूलो, याची मुळं वर आहेत. ऊर्ध्व हा शब्द कशा अर्थाने आलाय, आचार्यांनी भाष्यामध्ये सांगितले, जे उत्कृष्ट, जे उन्नत ते नेहमी वर असतं. म्हणून ऊर्ध्वमूलम, अवाक खाली, अवाक शाखा, एष अश्वत्थः सनातनः, अश्वत्थः नाश्वः तिष्ठति इति अश्वत्थः, जे उद्या राहणार नाही असं जे आहे त्याला अश्वत्थ म्हणतात. म्हणून अश्वत्थ वृक्षाची उपमा. असा संसाररूपी वृक्ष जर ब्रह्मज्ञान झालं तर तत्क्षणी संपलेला आहे, जर झालं नाही तर तो सनातन आहे. म्हणून दोन विरोधार्थी शब्द एकत्र आणलेत. एष अश्वत्थः सनातनः, तो सनातन पण आहे. जोपर्यंत तो ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत तसाच राहील. पण ज्या क्षणी ब्रह्मज्ञान झालेलं असेल, ज्या क्षणी आत्म्याचं ज्ञान झालेलं असेल त्या क्षणी तो अश्वत्थ असेल, संपून जाणारा असेल. तदेव शुक्रम तद ब्रह्म तदेव अमृतम उच्यते. तसं असं झाल्यानंतर जी ब्रह्मप्राप्ती होते ते शुक्रम तद ब्रह्म तदैव अमृतम उच्यते. तस्मिन् लोकाः श्रिताः सर्वे तदुनात्येति कश्चन. असा जो ब्रह्मलोक आहे जिथे हे सगळे संत लोक जाऊन पोचतात आपल्या ब्रह्मविद्येच्या जोरावर, त्यांना शुद्ध नित्य मुक्त अशा आत्मतत्वाची अनुभूती येते. आणि अशी ती स्थिती आहे की ज्या स्थितीच्या पलीकडे काही नाही.
न तदु नात्येति कश्चन. आणि इथे भाष्य करताना आचार्यांनी आपली प्रतिभा मुक्त सोडलेली आहे. ऊर्ध्वमूलम यत् तत्. आता ऊर्ध्वमूलाचं वर्णन चाललेलं आहे. जायचं मुळाकडे आहे, मूळ ऊर्ध्व आहे, शाखा खाली आहेत, शाखेकडून मुळाकडे जायचं आहे, संसाराकडून ब्रह्मविद्येकडे जायचं आहे आणि भौतिक जगतापासून विष्णुपदाकडे जायचं आहे. आणि विष्णुपद म्हणजे कोणतं? ऊर्ध्वमूलम यत् तत् विष्णोः परमं पदम अस्येति. ही जी मुळं आहेत, हे जे ब्रह्मतत्व आहे, हे दुसरं तिसरं काही नसून विष्णूचं परमपद आहे. विष म्हणजे व्यापणे, म्हणून अंगात विष भिनलं म्हणतात. जे भिनतं ते विष, जे जखडून टाकतो तो विष आहे, कारण तो व्यापतो. आणि जो सगळीकडे व्याप्त आहे तो विष्णू. तिघांची धातू एकच आहेत. आणि असा जो विष्णू आहे त्याची ती परमपद आहे. म्हणजे विष्णुपदाला पोचणे म्हणजेच त्या मुळापर्यंत पोचणे असं आहे. सह अयम अव्यक्तादि स्थावरांत संसार वृक्ष अधिमूलहा. या मुळाच्या पासून जेव्हा तुम्ही खाली जाल तेव्हा या ऊर्ध्वमूलापासून हा अव्यक्त म्हणजे जिथून माया सुरू झाली तिथे याची जमीन आहे. वर मुळं आहेत आणि खाली गेलेली जी शाखा आहे ती सुरुवात होते. त्या सुरुवातीच्या बिंदूचं नाव अव्यक्त, जे सांख्यांमध्ये वापरलं जातं, किंवा मायातत्व आहे. तिथून त्याची सुरुवात झालेली आहे. आणि तिथंपासून स्थावरांत म्हणजे अचर जे आहेत तिथंपर्यंत, म्हणजे हिरण्यगर्भापासून किंवा मायेच्या मूळ मायेपासून ते आत्तापर्यंत आलेल्या सर्व काही गोष्टी या सगळ्याच्या सगळ्या अधोशाखेमध्ये येतात. ही संसार वृक्षाची अधोशाखा आहे. हिला वृक्ष का म्हणावं? वृक्षश्च वृक्षणात. वृक्ष म्हणजे वृष्यते इति वृक्षः. जो तोडला जातो तो वृक्ष, ज्याचा विध्वंस होऊ शकतो तो वृक्ष. आणि असा हा संसाररूपी मुलांचा नाश होत नाही. ऊर्ध्वमूल जे आहे ते नाशिवंत नाही आहे. हा संसार वृक्ष जो आहे त्याच्या ज्या शाखा आहेत, मूळ सोडून जे आहे ते सगळं नाश पावण्यासारखं आहे, म्हणून त्याला वृक्ष असं संबोधलेलं आहे. आता त्या वृक्षाचं वर्णन आचार्य करतायत. जन्म मरण शोकादी अनेक अनर्थात्मक. हा कसा वृक्ष आहे? तो जन्म मरण शोक या तिन्हींनी व्यापलेला आहे. म्हणजे जोपर्यंत या संसार वृक्षामध्ये आहात तोपर्यंत या तिन्हीपासून कोणत्याही प्रकारची सुटका नाही. अनेक अनर्थात्मक. अनर्थात्मक अर्थते इति अर्थ. हा अर्थ या शब्दाचा अर्थ व्हॉट इज दॅट इज नॉट डिझायरेबल इज अनर्थ. व्हॉट इज डिझायरेबल, ज्याची इच्छा करावी, इच्छा करण्यायोग्य, त्याला अर्थ असं म्हणतात. इच्छा करण्यायोग्य ते अनर्थ. असं हे इच्छा करण्यायोग्य नसणारं जे आहे ते संसार वृक्ष. जन्म मरण शोक आदी अनेक अनर्थात्मक. प्रतिक्षण अन्यथा स्वभाव. कुठलीच गोष्ट या संसार वृक्षाची स्थिर नाही आहे. ती विकारांनी ग्रस्त आहे. क्षणाक्षणाला ती बदलते. म्हणून बुद्धांचा जो क्षणिक वाद आहे तो वादच या मुळात या तत्वज्ञानावर आहे. नथिंग इज परमनंट एक्सेप्ट द चेंज, असं त्या तत्वज्ञानाचा मूळ मंत्र आहे. असं सतत बदलणारे. प्रतिक्षण अन्यथा स्वभावो माया मरिच्य उदक. एखाद्या मृगजलामधल्या जादुई पाण्याप्रमाणे हा वृक्ष आहे. पुढे ते असं म्हणतात गंधर्व नगरीवत. एखाद्या आकाशामध्ये बांधलेल्या कल्पित गंधर्व नगरीप्रमाणे हा वृक्ष आहे. आता अजातवाद आपल्याला इथे दिसतो की हे जग झालेची नाही असं ज्यांना वाटतं, असे जे काही थोडे परमेश्वराचा प्रचंड मोठा आशीर्वाद असणारे जे संत आहेत, जे गौडपाद वगैरे आहेत, त्यांच्या दृष्टीने हा एक गंधर्व नगरीवत आहे. दृष्ट नष्ट स्वरूपात जे दिसतं ते नाशिवंत आहे. जे नाश पावतं तेच दिसतं. म्हणजे नामरूपात्मक जे आहे ते नामाला आणि रूपाला आलं कारण ते नाशिवंत आहे म्हणून, आणि ते रूपाला आलं म्हणजेच नाशिवंत आहे, नाशिवंत आहे म्हणून रूपाला आलं. अशा दोन्ही दृष्टींनी दृष्ट नष्ट स्वरूपात अवसानेच वृक्षवत अभावात्मक. अवसान, जेव्हा या संसार वृक्षाचा शेवट येईल. अवसान संपणे म्हणजे शेवट येणे. अवसानेच वृक्षवत अभावात्मक म्हणजे हा वृक्ष अभावात्मक पद्धतीने हजर राहील, म्हणजे तो निघून जाईल. पुढे ते असं म्हणतात कंदली स्तंभवत निस्सारो. एखाद्या केळाच्या झाडाचं फक्त बुंधा ठेवावं आणि बाकीचं सगळं कापून टाकावं, म्हणजे त्याचे संपूर्ण मुळं गेल्यानंतर तो जसा हळूहळू हळूहळू शुष्क होत जातो, तद्वत हा संसार हळूहळू फिका होत जातो. अनेक शत पाखंडी बुद्धिविकल्पास्पद.
नेमकं हे जीवन काय आहे, आत्मा काय आहे सांगणारे अत्यंत विचित्र पद्धतीचा तर्क करणारे अनेक ज्ञानी पाखंडी पंडित, आणि त्यांना पाखंडी असं नाव दिलेलं आहे शंकराचार्यांनी. कारण केवळ वेद सोडून, केवळ उपनिषदांनी सांगितलेल्या ज्ञानाला सोडून जो कोणी या कोड्याचा सोडवण्याचा प्रयत्न करेल तो पाखंडी असेल, असं शतपाखंडी बुद्धिविकल्प त्यांच्या बुद्धीमध्ये दरवेळेला नवीन नवीन असा विकल्प देणारा असा जो वृक्ष आहे तो संसार वृक्ष आहे. तत्व जिज्ञासूभिही, ज्याला तत्वज्ञानाची आवड आहे त्याला तो प्रचंड जिज्ञासूपणा देतो, आणि म्हणून तो संसार वृक्ष नेमका काय याचा फक्त विचारच करत राहतो. पण तत्व जिज्ञासूभिही अनिर्धारित इदम तत्व, त्यांच्याकडून कधीही या तत्वाचं, हे इदम नावाचं जे तत्व आहे या तत्वाचा अशा जिज्ञासिक तत्वज्ञानी लोकांकडून फक्त तर्ककुतर्क होतो, पण निर्धार होऊ शकत नाही. कोणापुढे निर्धार होतो? वेदांत निर्धारित परब्रह्म मूल सारो. फक्त वेदांतालाच या परब्रह्माच्या मूल साराचा विचार करण्याची ताकद आहे. अविद्या काम कर्म अव्यक्त बीज प्रभाव. हा संसार कसा आहे? अविद्या काम कर्म हा आचार्यांचा अत्यंत आवडता सामासिक शब्द आहे. अविद्या काम कर्म. अज्ञानम वै मृत्यू, अशी मृत्यूची व्याख्या आहे. ज्याच्यामुळे मला माझ्या स्वरूपाची ओळख पटत नाही किंवा होत नाही, त्या पडद्याला अज्ञान किंवा अविद्या असं म्हणतात. त्या अविद्येमुळे मी तो नाही याची मला खात्री झाल्यामुळे माझ्या देहाच्या तादात्म्याबद्दल माझी अत्यंतिक खात्री झालेली असते. माझा देह म्हणजेच मी असं मी माझ्या विचारांच्या बुडाशी ठेवल्यामुळं मी जे जे काम करतो ते त्या शरीरासाठी असल्यामुळं अविद्येने प्रणित केलेल्या शरीरावरच्या बुद्धीमुळे, श्रद्धेमुळे मी करत असलेले प्रत्येक काम हे कोणत्या तरी हेतूनी होतं. जेव्हा एखादं कर्म हेतूनी होतं तेव्हा ते काम्य कर्म झालेलं असतं. म्हणून अविद्या काम डिझायर कर्म अशी ती आहे. म्हणजे संपवायचं असेल तर एकतर कर्म संपवलं पाहिजे, काम कमी केलं पाहिजे, अविद्या निवृत्त होईल. किंवा अविद्या निवृत्त झाली की काम असलं काय आणि कर्म असलं काय. म्हणून जो जीवनमुक्त आहे त्याच्याकडे अविद्या नसल्यामुळे त्याला कोणताही काम नसतो, आणि त्याच्या हातून होणारं कोणतंही कर्म हे केवळ नैमित्तिक कर्माच्या पलीकडे त्याला काही किंमत राहत नाही. अशा पद्धतीने अविद्या काम कर्म अव्यक्त बीज प्रभाव. हा प्रभाव तरी कशाचा आहे, कशामुळे, कुठून झालंय? हा सगळा जो प्रभाव आहे, हा अविद्या सुद्धा कुठून आली? अव्यक्त मायेमुळे आली. म्हणून तिच्या त्या छोट्याशा जे बीज आहे त्याच्या प्रभावामुळे हे सगळं करायला लागलं, आणि एकदा याच्यात आल्यानंतर मी अजून त्यातच आहे. म्हणून अविद्या कामकर्म अव्यक्त बीज प्रभाव. अपरब्रह्म विज्ञान क्रियाशक्ती द्वयात्मक हिरण्यगर्भ अंकुर सर्व प्राणी लिंग भेद स्कंध, असा एक शब्द संसार वृक्षाच्या संबंधामध्ये आचार्यांनी वापरलेला आहे. हिरण्यगर्भ नावाचा अंकुर म्हणजे सगळ्यात पहिला जीव जो तयार झाला मायेमुळे, त्या हिरण्यगर्भ जिथून सगळी व्याप्ती सुरू झाली, त्या हिरण्यगर्भ नावाच्या अंकुरामध्ये अपराब्रह्म म्हणजे जे चैतन्य त्याच्याशी संयुक्त झालं, अपराब्रह्म या क्रिया आणि ज्ञानशक्तीतून तो सर्व प्राण्यांच्या शरीरामध्ये अंतर्भूत झाला. आणि तिथे गेल्यानंतर तो कुठे बसला तर त्या सर्व प्राण्यांच्या लिंग शरीराचा तो भाग आहे. म्हणून आपल्या वासनांचं जे शरीर, मला होत असणाऱ्या इच्छा, त्या जेव्हा फलद्रूप होत नाही तेव्हा त्या इच्छेच्या तीव्रतेवर माझ्या इच्छेची पुनरावृत्ती होते. पुनरावृत्ती झालेल्या इच्छेमुळे वासना तयार होते, आणि अशी वासना सतत बाळगल्यामुळे वासनेचं दृढीकरण होतं. हे दृढीकरण झालेल्या वासनांचं जे शरीर त्याला लिंग शरीर असं म्हणतात. त्याला लिंग म्हणण्याचं कारण त्याच्यात आपल्या जीवनाचं चिन्ह आहे. लिंग म्हणजे चिन्ह. हा लिंग शरीर म्हणजे या संपूर्ण शरीराचं एकमेव मार्कर जर कोण असेल तर ते माझं लिंग शरीर आहे. आणि जेव्हा माझं पंचभौतिक शरीर इथून निघून जाणार आहे तेव्हा ते लिंग शरीर त्या चैतन्याबरोबर जेव्हा पुढे जाईल तेव्हा दुसऱ्या सुटेबल अशा कोणत्या तरी शरीरामध्ये प्रवेश करेल, आणि परत मागची जी गोष्ट आहे ती परत पुनरावृत्तीने पुढे चालेल. ज्या लिंग शरीरात साठलेल्या वासना आहेत त्यापैकी काही थोड्या परमेश्वराच्या योजनेनुसार प्रारब्ध या नावाने पुढे येतील, त्याप्रमाणे माझं कर्म पुढे चालू राहील. अशा पद्धतीने जे काम होतं ते काम करण्यासाठी सुद्धा लागणारी जी ताकद आहे ती दोन प्रकारची आहे. एक इच्छाशक्ती आहे, आणि एक ज्ञानशक्ती आहे, आणि एक क्रियाशक्ती आहे.
पैकी या तिन्ही शक्ती पुरवणारा जो आहे ते सुद्धा आत्मतत्वच आहे. आणि म्हणून ललिता सहस्त्रनामामध्ये या तिन्ही शक्तींची पूजा केलेली आहे. तिला या तिन्ही शक्तींची कारिणी असं म्हटलेलं आहे. याचं कारणच ती मायातत्व आहे आणि त्या मायातत्वातून चैतन्याने आपल्या या तीन शक्ती चराचराला देऊन टाकलेल्या आहेत. असा जो आहे अशा प्रकारचा हा संसार वृक्ष आहे. या संसार वृक्षाची त्यांनी फक्त आता रूपरेषा सांगितली. आता संसार वृक्षाच्या प्रत्येक भागाचं वर्णन आचार्य करायला पुढे येतात. तृष्णा जलावसेको अद्भुत दर्पो, एक एक मंत्र महत्वाचा आहे. तृष्णा जलावसेको, या झाडाला जे पाणी घातलं जातं ते तृष्णेचं पाणी आहे. तृष्णा म्हणजे तहान, तहानेचं पाणी आहे म्हणजे इच्छेचं पाणी आहे. अशा तृष्णे जलावसेको अद्भुत दर्पो, जेव्हा जेव्हा ते पाणी घातलं जातं त्या वेळेला एक विचित्र प्रकारचा दर्प म्हणजेच अहंकार त्यातनं बाहेर पडतो. म्हणजे ज्याची तृष्णा जास्त त्याचा अहंकार जास्त. तृष्णा जलावसेको अद्भुत दर्पो, बुद्धी इंद्रिय विषय प्रवाल अंकुर. प्रवाल अंकुर म्हणजे नाजूक पान आहेत. तीन पानं नाजूक कोणती कोणती आहेत? बुद्धी इंद्रिय आणि विषय. ही केव्हा तुटतील सांगता येत नाही आणि नेहमी तुटली की परत येतात. बुद्धी इंद्रिय विषय अशा तीन पर्णांनी, नाजूक पर्णांनी हे झाड नटलेलं आहे. श्रुती स्मृती न्याय विद्या उपदेश पलाशो, इथे जी मोठी पानं आहेत, जी जगलेली पानं आहेत, जी मोठे होईपर्यंत राहू शकली अशी कोणती आहेत? श्रुती स्मृती न्याय, म्हणजे वेद जो आहे तो पर्णरूपाने या झाडावर थांबलेला आहे. यज्ञ ज्ञान तप आदी अनेक क्रिया सुपुष्प, या झाडाला लागणारी जी फुलं आहेत ती सुपुष्प केव्हा आहेत? यज्ञ ज्ञान तप या नावाने ती फुलं म्हणून तिथे येतात. सुख दुःख वेदना अनेक रसाहा प्राण्य उपजीव अनंत फलहा तत्. इथे या झाडामध्ये जो रस आहे तो दोन प्रकारचा आहे. सुख आणि दुःख अशा दोन प्रकारचा रस कोणाला मिळतो? प्राण्य उपजीव अनंत फलहा तत्. प्राण्यांच्या उपजीविकेनुसार, त्यांच्या कर्मानुसार त्यांना जे जे फलप्राप्ती होते ती फलप्राप्ती सुख दुःख या दोन रसांनी व्हावी अशी योजना त्या आत्मतत्वानं करून ठेवलेली आहे. विदू सुख दुःख वेदना, वेदना म्हणजे एखाद्या गोष्टीची जाणीव होणे. विद या धातूपासून वेदना हा शब्द आलेला आहे. बहुतेक वेळा होणारी जाणीव ही दुःख करत असल्यामुळे आपण वेदना म्हणजे दुःख असं समजतो, पण वेदना म्हणजे जाणीव होणे कशाची? सुखाची आणि दुःखाची. आणि ते दोन्ही रसरूपाने या वृक्षामध्ये, या प्राण्यामध्ये जे जे प्राणी आपली उपजीविका कर्मानुसार करू इच्छितात त्यांना त्या प्रकारचा रस मिळतो. तृष्णा सलील अवसेक प्ररूढ जडीकृत दृढबद्ध मूलहा. तृष्णा सलील, पहिल्यांदा तृष्णा जलावसेको असं म्हटलेलं आहे, आत्ता तृष्णा सलील असं म्हटलंय. त्याचं कारण असं आहे की सतत वाहणारा पाण्याचा प्रवाह तो सलील आहे. सलीलाचा अर्थच मोठ्या प्रमाणामध्ये पाणी एकत्र झालेलं आहे. असं जे पाणी आहे म्हणजे परत परत ज्याची तृष्णा होते त्याच्या बाबतीत काय होतं? प्ररूढ जडीकृत दृढबद्ध मूलहा, त्याची या संसार वृक्षाची व्याप्ती वाढते, त्याचं खोड मोठं व्हायला लागतं. म्हणजे तो त्या संसार वृक्षामध्ये दृढ होतो आणि बांधला जातो. बध्नाती, तो बांधला जातो. सत्यनामादि सप्तलोक ब्रह्मादिभूत पक्षीकृत निडहा, या झाडावर हे जे सप्तलोक आहेत, भू भुव स्वर स्वर तप सत्य महाजन और महालोक, हे सगळे लोक म्हणजे अनुभवाच्या सुखदायक वेगळ्या वेगळ्या पातळ्या आहेत. जसा तो सुखाला पुढे 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 जाईल पण सुखातच राहील अशी याचना करेल तेव्हा तो या लोकांमध्ये असेल, पण त्या लोकांमध्ये असल्यामुळे त्याला दुःखाचे फार कमी आणि सुखाचे अत्यंत असे आविष्कार पाहायला मिळतील. आणि असा आविष्कार फक्त त्या झाडामध्ये असणाऱ्या कोणत्या तरी घरट्यामध्येच फक्त होऊ शकतो, कारण ते एक प्रकारचं संरक्षक कवच आहे. म्हणून पक्ष्यांची जशी घरटी असतात तशी या सप्त लोकांची घरटी या संसार वृक्षावर आहेत असं आचार्य म्हणतात. प्राणी सुख दुःख अद्भुत हर्ष शोक जात नृत्य गीत. अदरवाईज या वृक्षावर काय चाललेलं असतं? याच्यामध्ये जितके प्राणी आहेत ते सुख दुःखामुळे उद्भूता, सुख आणि दुःख यामुळे उत्पन्न झालेल्या हर्ष शोक यामुळे ते नृत्य गीत, एकतर ते नाचतायत, एक ते खुश होत आहेत, वादित्रा वाजंत्री वाजवत आहेत, क्ष्वेलिता खेळतायत,
अस्फोटिता, कोणाला तरी आव्हान देत आहेत असं होतंय. हासित, कुठेतरी हसणं दिसतंय. अकृष्ट रुदिता, कोणीतरी कोणाला तरी फरफटत घेऊन जाते अशी त्याच्या आयुष्यामध्ये त्याची अवस्था झालेली आहे. ते रुदन सुद्धा ऐकायला मिळतंय. आहा मुंच मुच्छती, मला सोडा सोडा, मला इथून निघायचं आहे असं म्हणणारे सुद्धा काही आवाज मला ऐकू येत आहेत. आणि पुढं ते असं म्हणतात, आदी अनेक शब्दकृत तुमुलीभूत महारवो, तुंबळ असे आवाज या संसाररूपी वृक्षामधून ऐकायला मिळतात. वेदांत विहित ब्रह्मात्म दर्शन, वेदांनी सांगितल्याप्रमाणे आत्मतत्वाचा अभ्यास करून जो असंग शस्त्र कृतच्छेद, या झाडाला जर समूळ कापायचं असेल तर असंग नावाचं एक शस्त्र आहे, म्हणजे वैराग्य. असंग शस्त्र कृतच्छेद एष हा संसार वृक्ष अश्वत्थ अश्वत्थवत काम कर्म वातेरित. पण जो असं करत नाही त्याच्या वृक्षामध्ये मात्र असंख्य या पर्णांनी सतत होणारा एक आवाज आहे. त्याला कर्म काम कर्म वातेरित म्हटलंय. इच्छा कर्म इच्छा कर्म असं सतत झाल्यामुळे इच्छा कर्म नावाचा जो वारा आहे, वात एरित, म्हणजे तो सतत त्या पानांची सळसळ जशी ऐकू येते तशी त्या मनुष्याच्या संसाररूपी वृक्षावर सतत काम कर्म अशी सळसळ ऐकायला मिळते. असा नित्य प्रचलित स्वभाव या संसार वृक्षाचा आहे. याच संसार वृक्षामध्ये खाली जाणाऱ्या ज्या फांद्या आहेत, ज्या खाली घेऊन जातात त्या कोणत्या आहेत? स्वर्ग नरक तिर्यक प्रेतादिभी शाखाभी अवाक शाखा, या 4 खाली जाणाऱ्या शाखा आहेत. स्वर्ग, सुवर्ग हा इथे स्वर्ग हा, आपल्याला जे चांगलं वाटतं अशा लोकांच्या संगतीमध्ये असणे याला स्वर्ग असे त्याची व्याख्या आहे स्वर्गाची. नरहा कायंती इति नरकहा, जिथे मोठमोठ्यांनी रडतात त्याला नरक असं म्हणतात. नरहा कायंती इति नरकहा. तिर्यक, असा जन्म जिथे पाठीचा मणका जमिनीला समांतर असतो त्याला तिर्यक म्हणतात, अशी योनी. आणि प्रेतादिभी, म्हणजे ज्याच्यात कोणत्याही प्रकारचं चैतन्याने अशा प्रकारचे अशा 4 शाखा, या 4 शाखांमध्ये जाताना सगळे दिसतात. आणि म्हणून सनातन अनादित्वात चिरम प्रवृत्त, असा हा सनातन चिरप्रवृत्त करणारा संसार वृक्ष आहे. पण यदस्य संसार वृक्षस्य मूलम, या संसार वृक्षाचं मूळ मात्र कसं आहे? तदेव शुक्रम शुभ्रम शुद्धम ज्योतिष्मत चैतन्यम आत्मज्योतिस्वभावम तदेव ब्रह्म सर्व महत्वात. या वृक्षाचं जे मूळ आहे, जे ब्रह्मस्वरूप आहे, ते मात्र शुद्ध, शुक्र, नित्य, मुक्त आणि सर्व महत्वात, सगळ्यात मोठं, सर्वव्यापी अशा प्रकारचं ते तत्व आहे. पुढचा प्रश्न असा आहे, ब्रह्माची नेमकी सत्ता कशी आहे याबद्दल यमधर्म सांगतायत. यत इदम किंच जगत सर्व प्राणानी एजती निःसृतम. या जगामध्ये जे जे काही आहे, या जगामध्ये किंच जगत सर्व प्राणानी एजती निःसृतम, सगळ्यांच्या मध्ये, प्राण म्हणजे इथं ब्रह्म असा शब्द आहे, सर्व प्राणानी एजानी निःसृतम, त्याची हालचाल आणि त्याचं असणं हे दोन्हीही केवळ त्या ब्रह्मावरच शक्य आहे. म्हणजेच त्याचा दरारा इतका आहे. आणि आता त्याच्याकडे त्याच्या अधिकाराबद्दलचं वर्णन चाललंय ब्रह्माच्या. आणि म्हणून तिथे मंत्र असा म्हणतो, महद्भयम वज्रम उद्यत. एखाद्या मोठ्या राजाने हातामध्ये मोठं वज्रास्त्र घ्यावं तसं आत्मा ब्रह्म आपलं अस्त्र घेऊन यम एतत विदुहे, असं ज्याला कळतं, याचा अर्थ या सर्व सृष्टीचा नियंता कोण आहे याचं ज्याला नेमकं ज्ञान होतं, यम एतत विदुः अमृतास्ते भवन्ति, ते अमर होतात. भयात अस्याह अग्निही तपती, अग्नीमध्ये असणारा दाह हा त्याच्यामुळे आहे. तपती सूर्य हा, भयात इंद्रश्च वायुश्च मृत्युर्धावती पंचमहा. आणि म्हणून जो मृत्यू आहे, जो इंद्र आहे, जो वायू आहे, जो अग्नी आहे, जो सूर्य आहे, तो आपलं काम चोखपणे केवळ त्याच्या अधिकारामुळे बजावतो. अशी जर त्याच्या सर्व सृष्टीची रचना असेल तर जिथे हे सगळं संपलेलं असेल तिथं काय परिस्थिती होईल? पुढे मंत्र असं सांगतो
की जर या जन्मामध्ये तुला दिलेला एकमेव जन्म आहे जिथं तुला मी आत्ता जितकं सांगतोय नचिकेता हे फक्त याच जन्मात सांगता येतं. नर जन्म सोडून कोणत्याही जन्मामध्ये मी सांगत असलेलं ज्ञान समजण्याची कोणतीच सोय नाही आहे. आणि म्हणून इह चेत अशक्यम बोद्धुम, जर तुला एवढं सांगून सुद्धा कळालं नाही, इह चेत अशक्यम बोद्धुम प्राक शरीरस्य विस्त्रस्य, शरीर विस्त्रस्य म्हणजे शरीराचे छोटे छोटे पुर्जे किंवा शरीर संपायच्या अगोदर जर तुला हे कळालं नाही, ततः सर्गेषु लोकेषु, तू परत एकदा जन्माला येशील. ततः सर्गेषु लोकेषु शरीरत्वाय कल्पते, परत तुला शरीर प्राप्त होईल. पहा. आणि पुढे नचिकेताने विचारले, जर असं असेल तर मला सगळ्या गोष्टी दिसतात, मग हा आत्मा दिसतो कसा? आत्म्याचं रूपाचं मला वर्णन सांगा आणि कुणाला दिसतो? आणि इथे कठोपनिषद आपल्याला स्पष्टपणे साधकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये साधकाला आत्मा कसा जाणतो किंवा आत्मा कसा जाणवतो, आत्म्याची काय उमज येते ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याला खरोखर आत्मतत्वाचं दर्शन झालेलं आहे, ज्याला खरोखर जो आत्मतत्वात रत झालेला आहे, त्याची परिस्थिती कशी आहे? यथा आदर्शे तथा आत्मनी. आदर्श म्हणजे आरसा. एखाद्यानं स्पष्ट आरशामध्ये आपलं विविक्त म्हणजे स्पष्ट प्रतिबिंब पाहावं, तसा तो आत्मज्ञान झालेल्या संतांना दिसतो. या उलट यथा स्वप्ने तथा पितृलोके, जे जे कोणी पितृलोकात म्हणजे इथे आहेत त्यांना मात्र तो स्वप्न लोकासारखा वाटतो. जसा एखाद्याला स्वप्नात काहीतरी दिसावं, थोडा आनंद झाल्यासारखं वाटावं, स्वप्न मोडल्याबरोबर जसा जागृती येईल त्याबरोबर त्याच्यावरचा विश्वास उडून जावा, तसं छोटे 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 सुखाचे जे क्षण या भूतलावर मानवी जन्माला मिळतात ते सगळे त्याच्याच दर्शनाने होतात. पण ते दर्शन कसं आहे? यथा स्वप्ने तथा पितृलोके. या उलट यथा आपसु परीव ददृशे तथा गंधर्व लोके, ज्यांनी आपलं कर्म निष्काम करून उपासनेच्या बळावर जे पुढे गेलेत पण अजूनही ब्रह्मत्वाला प्राप्त झालेले नाहीत, असे जे आहेत त्यांना कसं दिसतं? तर त्या गंधर्व लोकांमध्ये यथा आपसु परीव ददृशे, एखादी पाण्याची काठी पाण्यात घातल्यानंतर जशी थोडीशी वाकडी दिसते, म्हणजे ते त्याचं स्वरूप नाही पण ती काठी आहे एवढं कळतं, तसं त्यांना आत्मज्ञान झालेलं असं समजावं. आणि यापुढे छाया तपोरी व ब्रह्मलोके, एखाद्या उन्हाची सावली पडते, उन्हामध्ये कोणाची, ती सावली जवळजवळ स्पष्ट असते पण ती सावली असते. अशा पद्धतीने जे ब्रह्मलोकात म्हणजे ब्रह्माबरोबर म्हणजे जे स्वर्गामध्ये स्थित देव आहेत त्यांची अशी अवस्था आहे. आणि अशा देवांच्याही पलीकडे असणारे जे ऋषी आहेत त्यांना मात्र त्याचं दर्शन आरशात पाहिलेल्या प्रतिबिंबासारखं होतं. अशा साधकांच्या वेगळ्या वेगळ्या पातळीवर आत्मा अशा प्रकारे दिसतो. म्हणून आचार्य म्हणतात स्वबुद्धो आदर्शवत, म्हणून तो आरसा जो आहे ज्याच्यामध्ये त्याला पाहायचं आहे तो आरसा म्हणजे तुझी बुद्धी आहे. म्हणून स्वबुद्धो आदर्शवत निर्माल्यभूतस्य विविक्तः, तिला निर्मळ कर. तो जो आरसा आहे तो दोन प्रकाराने संपलेला आहे. एक, त्याच्यावर प्रचंड काळं काहीतरी लागलेलं आहे कारण तो मलाने दूषित आहे, तो सतत हलतोय. त्यामुळे तू मल काढलास पण तो हलत राहिला तरी तुला ते स्पष्ट दिसणार नाही. म्हणून मलाचं विसर्जन आणि विक्षेप जर घालवला असेल तर मात्र त्या बुद्धिरूपी आरशामध्ये जे प्रतिबिंब दिसेल ते स्पष्ट त्या आत्म्याचंच स्वरूप असेल आणि त्यामध्ये तू रत होऊन जाशील. अशा पद्धतीने हा मंत्र सांगतो. मग आता प्रश्न असा येतो की असं जर असेल तर माझी खूप इच्छा आहे, नचिकेताने सांगितलं आहे, यमधर्मा मला खरोखर आता मार्ग सांग, मला काय आहे ते कळालं, मला आता कसं पोचायचं ते कळायचं आहे. आणि म्हणून मग यमधर्म म्हणतात पहिली स्टेप मी तुला सांगतो, पहिली पायरी सांगतो. सुरुवात कर तुझ्या अस्तित्वात असणाऱ्या ज्ञानातल्या पातळीतल्या अत्यंत स्थूल गोष्टीपासून सुरू कर. तुला माहिती असलेली गोष्ट म्हणजे विषय आणि इंद्रिय. याबद्दल कोणत्याही प्रकारची शंका घ्यायचं कारण नाही, कारण तुझं अख्खं आयुष्य त्याच्यात गेलेलं आहे. मग लक्षात घे की कशापासून काय आणि कशापासून कोणती गोष्ट मोठी असा विचार करत करत तू मागे जा. ज्याला प्रविलाप सिद्धांत म्हणतात त्याप्रमाणे इंद्रियेभ्यः परम मनः, इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे. म्हणून पहिल्यांदा इंद्रियांना बाजूला कर, मनावर केंद्रित कर. मनसहा सत्व उत्तम, मनामध्ये सत्व म्हणजे बुद्धी ही उत्तम आहे. म्हणून मनाला बाजूला कर आणि बाजूला कर म्हणजे त्याची कार्य निवृत्त कर. मनाकडे जाण्यासाठी इंद्रिय निवृत्त कर म्हणजे इंद्रियाला जे जे काही पोषक वाटतं ते बाजूला ठेव. मग मनाकडे आलास की मनामध्ये संकल्प विकल्प होतात, म्हणून संकल्प विकल्पाला बाजूला केलंस की मन बाजूला झालं. आता फक्त बुद्धी राहिली.
पण बुद्धीपेक्षा सत्वात अधिमहान आत्मा, या बुद्धीपेक्षा सुद्धा माया मोठी आहे, हिरण्यगर्भ मोठा आहे. म्हणून या बुद्धीला मागे कर, महत्त्वाकडे जा. आणि महत हा अव्यक्तम उत्तम, मूळ माया त्याच्याही पेक्षा मोठी आहे. अव्यक्तात पुरुषोहो परम, आणि त्याच्या मागे तिथं आत्मतत्व आहे. इकडून तू निघ, तिथे पोच, आणि तिथे एकदा पोचलास की व्यापक अलिंग एवच, तिथे तुला अशी गोष्ट मिळेल की ज्याची कोणतीही खून नाही. अलिंगण नावाचा जो मराठी शब्द आहे त्याच्यामध्ये कोणती खूण न राहता जेव्हा दोन व्यक्ती एकामेकाला मिळतात त्याला अलिंगन असं म्हणतात. म्हणजे ते एक होतात. अशा प्रकारचं जे तत्व असेल ते व्यापकही असेल, त्याचे चिन्ह म्हणजे अलिंगही असेल, ते यद ज्ञात्वा मुच्यन्ते, असं ज्याला कळतं. यद ज्ञात्वा मुच्यन्ते जंतुः, मनुष्य म्हटलेलं नाही इथं. यद ज्ञात्वा मुच्यन्ते जंतुः, कोणत्याही जंतू म्हणजे जन्माला आलेल्या कोणत्याही व्यक्तीला जर हे कळालं, हे कळण्याचे 99.99% अधिकार मनुष्य जन्माला जरी असला तरी त्या 0.1% मध्ये रमण महर्षींसारख्या व्यक्ती म्हणजे संतांकडून लक्ष्मी नावाच्या गायीला सुद्धा मुक्ती मिळालेली आहे. म्हणून जंतुः, नरदेह जरुरी आहे, पण जंतुः अमृतत्व गच्छन्ति, आणि मग ते अमर होतात. आता याच्या पुढचा दुसरी पायरी सांगतायत मंत्र, न संदृशे तिष्ठती रूपमस्य, कोणत्याही प्रकारे तुझा समजण्याचा, आत्मतत्व समजण्यासाठी जो तुझा इंद्रियांचा पल्ला आहे तो तुला उपयोगी पडणार नाही. कितीही तुझी इंद्रिय अत्यंत तीक्ष्ण असली तरी त्याला गवसणी घालण्यासाठी ते नेहमी तोकडेच पडतील. न चक्षुषा पश्यती कश्चनेन, तुला तो दिसणार नाही, ती दिसण्याची वस्तू नाही. हृदा मनीषा विक्लृप्तो य एतत् विदुरहा अमृतास्ते भवन्ति, पण ज्यांनी आपल्या मनाचं नियंत्रण करून बुद्धीचं प्राधान्य वाढवलेलं आहे, ज्याची बुद्धी मलिनता जाऊन ती सूक्ष्म आणि पारदर्शी झालेली आहे, त्याला मात्र य एतत् विदुरहा, त्याला तो अंतःकरणात दिसतो, आणि अशा वेळेला तो अमृतस्ते भवन्ति, तो अमर झालेला असतो. पुढे आचार्य त्याच्यावर असं म्हणतात, मनीषा अविकल्प युव्या मनसा मनन रूपेण अभिसमर्थितो अभिप्रकाशितो. आचार्याने थोडासा विस्तार केलाय की ज्याच्या बुद्धीमध्ये अविकल्प युव्या, म्हणजे ज्याच्या बुद्धीमध्ये विकल्प येत नाहीत, याचा अर्थ ज्याची इंद्रिय शांत झालेली आहेत, ज्याचे संकल्प विकल्प शांत झालेले आहेत, ज्याच्या बुद्धीला काम उरलेलं नाही काम्य विषयासाठी, अशी जी बुद्धी शांत झालेली, मनसा मनन रूपेण, अशी बुद्धी जेव्हा मनन करायला लागते तेव्हा अभिसमर्थित हो, निश्चित होतं आत्मतत्व, अभिप्रकाशितो, आणि प्रकाशित सुद्धा होतं. या प्रक्रियेबद्दल पुढं असं सांगतात यमराज धर्म, यदा पंचावतिष्ठन्ते, जेव्हा ही 5 इंद्रिय शांत झालेली असतात. यदा पंचावतिष्ठन्ते ज्ञानानी मनसा सह, मन सुद्धा शांत झालेलं असतं. बुद्धिश्च न विचेष्टती, बुद्धी सुद्धा कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाहीये. तम आहुः परमागतिम, तेव्हा असं म्हणतात की त्याला परमगती लाभली, कारण तो आता त्या प्रवासाला निघाला. पण हे सगळं करायचं असेल नचिकेता तर एक महत्त्वाची अट आहे, आणि ती अट ते असं सांगतात, नैव वाचा न मनसा प्राप्तुम शक्यो न चक्षुषा, न मनानी न वाचेनी न डोळ्यांनी ते मिळणार नाही. पण कसं मिळेल, अस्ति इति ब्रवतो अन्यत्र कथम तद उपलब्धते, ज्यांना ते मिळालेलं आहे ते जेव्हा ते आहे असं सांगतात, म्हणजे सद्गुरू जेव्हा ते म्हणतात अस्ति इति ब्रवतो, ते जेव्हा असं म्हणतात की ते आहे, तेव्हा मात्र अन्यत्र कथम तद उपलब्ध, त्यांना सोडून तुला ते कुठं मिळणार आहे, इतकी सद्गुरूंची त्याला गरज आहे. आणि म्हणून हे मिळण्यासाठी यमधर्म त्याला पुढे ताबडतोब सांगतात की अस्ति इति एव उपलब्धव्य, पहिली गोष्ट तुझी आस्तिक्य बुद्धी जागी ठेव, सद्गुरूंवर श्रद्धा ठेव. नाही श्रद्धेनं, न अश्रद्धाशील तर तुला ते कधीच मिळणार नाही. आस्तिक्य भाव फार महत्त्वाचा आहे. आणि पुढं ते असं म्हणतात, ज्याचा असा आस्तिक्य भाव आहे, ज्याचं साधन चतुष्टाचा अभ्यास झालेला आहे, ज्यांनी मनामधून मल काढलेला आहे, ज्याच्या मनाचा विक्षेप गेलेला आहे, असा तो, त्याची अवस्था अशी काय होते, यदा सर्व प्रमुच्यन्ते कामः, त्याच्या मनातून इच्छा पूर्णपणे निवृत्त झालेली असते. म्हणजे शेवट असा आहे, यदा सर्वे प्रमुच्यते कामः य अस्य हृदिश्रिता, बुद्धीमध्येच आश्रित असणाऱ्या,
नेहमी हव्याहवाशा वाटणाऱ्या इच्छा करणाऱ्या त्या मनामधून जेव्हा इच्छा समूळ निवृत्त होते, अथ मृत्यो अमृतो भवंती यत्र ब्रह्मसम अश्नुते, असा मग हा माणूस ज्याची इच्छा समूळ संपलेली असते तो अमरही बनतो आणि या अमरत्वालाच ब्रह्मपद प्राप्त होणे असं म्हणतात. अशा पद्धतीने हा मंत्र आहे. आणि म्हणून एवढा मोठा मंत्र वाचल्यानंतर कबीरांचे साधे शब्द किती महत्त्वाचे वाटतात. चाह मिटी चिंता मिटी मनवा बेपरवाह, जिनको कछु नहीं चाहिए वही शहनशाह. इथे ह्या काम्य या शब्दाचा अर्थ इथे जास्त संयुक्तिक आहे. पुढे ते असं म्हणतात, यस्य सर्वे प्रविद्यन्ते हृदयस्य इह ग्रंथयः अथ मर्त्यो अमृतो भवंती. अशा पद्धतीने जो आपल्या हृदयस्थ म्हणजे बुद्धीमध्ये असणारी जी गाठ अविद्येची आहे तिचा नाश करतो, तो अथ मर्त्यो अमृतो भवंती, असा हा मर्त्य मानव अमर बनतो. आणि पुढे ते असं म्हणतात, असा जो मानव या स्थितीला जो नचिकेता पोचतो त्याची अवस्था अशी होते की तो जेव्हा समाधीमध्ये राहतो तेव्हा शतमच एक हृदयस्य नाड्याः तासा मूर्धानम अभिनिसृत एकाः. शरीरामध्ये असणाऱ्या असंख्य हजारो नाड्यांमधली एक त्याची असणारी जी नाडी आहे ती मात्र ऊर्ध्व मार्गाने हळूहळू वर जाऊन ब्रह्मरंध्रातून बाहेर पडते. आणि मग काय होतं तर त्याला ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी असं म्हणतात. शरीरस्य शतनाड्या. आणि या उलट तथा ऊर्ध्वम आयनम अमृतत्वम येती, त्याला अमृतत्वाचा स्पर्श होतो, त्याला अमृतत्वाची त्याच्या अनुभव कक्षेमध्ये चवळ निघाळत राहते. आणि या उलट विश्वम गण्या उत्क्रमणे भवंती, इतर नाड्यांमध्ये जो अडकलेला आहे ज्याची ही नाडी सुषुम्ना तशी झालेली नाही, ती ऊर्ध्वगतीला पोचलेली नाही, तो मात्र परत जन्माला येतो. अशा पद्धतीने आत्मा, आत्म्याचं स्वरूप, आत्म्याची उपलब्धता, त्याच्यासाठी करावं लागणारं कष्ट, त्याच्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया, अशा सर्व प्रकारे सांगून झाल्यानंतर नचिकेताला आशीर्वाद देऊन शेवटच्या मंत्रामध्ये यमधर्म फलश्रुती सांगतात. आणि फलश्रुती अशी आहे, मृत्युप्रोक्ताम नचिकेतः अथ लब्ध्वा विद्याम योग विधिश्च कृत्स्नम ब्रह्मप्राप्ती विरजः अभूत विमृत्यः. असा हा नचिकेत ज्याला यमाने ही विद्या आणि योगविधी दोन्ही सांगितले आणि ते आत्मसात केल्यामुळे नचिकेताला ब्रह्मप्राप्ती विरजः, तो विरज झाला. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रंग राहिला नाही, तो शुद्ध शुक्र असा झाला, तो ब्रह्मविद झाला, तो मृत्यू पार गेला. अभूत विमृत्यः अन्यः अपि एवं यः विद्यत. असं जर कोणी अजून करेल, अन्यः अपि एवं यः विद्वत अध्यात्मम एव, त्याला सुद्धा नचिकेताप्रमाणेच अमृतत्व मिळेल. इथे कठोपनिषद संपतं, तिसरी वल्ली संपते, शांतिमंत्राने कठोपनिषद संपतं. आणि जो मूळ उद्देश, जे मूळ 3 प्रश्न, त्या प्रश्नांच्या उपप्रश्नांसहित यमधर्माने, ज्याला भगवन असं उद्देशलेलं आहे आचार्यांनी, त्यांनी सांगितलेल्या संपूर्ण प्रकारामध्ये एका उपनिषदामध्ये दृश्य जग, अदृश्य शक्ती, आत्मविद्या जी कोणत्याही प्रकारच्या विद्येपेक्षा श्रेष्ठ मानली जाते, ती अत्यंत सोप्या स्वरूपामध्ये आचार्यांनी आपल्या भाषेच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. या सगळ्या विवेचनातून लक्षात येणारी गोष्ट म्हणजे साधक म्हणून माझी असणारी तयारी आणि साध्य म्हणून असणारं समोर असणारं आत्मतत्व याच्यामधली तफावत मोजण्यासाठी या उपनिषदांच्या चर्चेचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. ही स्थिती आहे, परिस्थिती नाही. आपण परिस्थितीत आहोत, आत्मा ही स्थिती आहे. आणि म्हणून या स्थितीला पोचण्यासाठी कठोपनिषदात सांगितलेलं जे ज्ञान आहे त्यापैकी जितकं आपल्याला पचलेलं आहे ते आपल्या साधनेमध्ये उपयोगी पडो, ही आचार्यांकडं आणि परमेश्वराकडे प्रार्थना. सगळ्यांचे आभार, कारण त्याच्यामुळे माझा अभ्यास झाला. डॉक्टर साहेबांचे आणि संजयजींचे खास आभार, कारण त्या दोघांनी जर समर्थन दिलं नसतं तर इतका अभ्यास होऊ शकला नसता. हरि ओम.
कसे म्हणून म्हणून घ्यावा म्हणजे पूर्ण